बघा आता यामध्ये समरूपता आणि काटकोन त्रिकोण यामध्ये एक प्रमेय बघा आता की काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात। आता यातलं आपण हे वाक्य समजून घेऊ। काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब पहा, हा काटकोन त्रिकोण आहे ए बी सी, हा कोन बी 90 अंशाचा आणि हा कर्ण एसी। या काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला म्हणजे या एसी या कर्णावर टाकलेला शिरोलंब कुठून शिरोबिंदू बी पासून या कर्णावर टाकलेला लंब, तर हा झाला लंब म्हणजे इथे 90 अंश तयार केला। आता या शिरोलंबामुळे हे दोन त्रिकोण तयार झाले। जे त्रिकोण तयार होतात तर कोणते दोन त्रिकोण तयार झाले, एडीबी आणि बीडीसी हे दोन त्रिकोण तयार झाले। हे दोन त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी, आता मूळ काटकोन त्रिकोण कोणता आहे, एबीसी, मूळ काटकोन त्रिकोण एबीसी, या मूळ काटकोन त्रिकोणाशी काय असतात, हे दोन्ही त्रिकोण समरूप असतात आणि परस्परांशी समरूप असतात। परस्परांशी म्हणजे काय, हे दोघंही एकमेकांशी समरूप आहेत। तर आता पहा एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये हा लंब टाकला आपण बीडी, कशावर टाकला, कर्ण एसी वर, आणि या शिरोलंबामुळे हे दोन त्रिकोण तयार झाले एडीबी आणि बीडीसी। हे दोन्ही त्रिकोण एबीसी या त्रिकोणाशी समरूप आहेत आणि हे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी सुद्धा समरूप आहेत, असं या प्रमेयाचा अर्थ आहे। तर आता पहा पक्ष मी आपलं काय दिलेलं आहे, त्रिकोण एबीसी दिलाय, यामध्ये हा कोन बी 90 अंश म्हणजे हा कोणता त्रिकोण तयार झाला, मग काटकोन त्रिकोण, आणि मग हा सेगमेंट किंवा रेखा बीडी हा कशावर लंब आहे, कर्ण एसी वर, रेखा बीडी लंब रेखा एसी। आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की एडीबी समरूप एबीसी। आता हा पहिले त्रिकोण एडीबी हा मूळ त्रिकोणाशी समरूप आहे, या एबीसी त्रिकोणाशी समरूप आहे। तसंच हा दुसरा त्रिकोण बीडीसी हा मूळ त्रिकोण एबीसी या त्रिकोणाशी समरूप आहे, आणि राहिलेला आता एडीबी समरूप एबीसी, बीडीसी समरूप एबीसी, म्हणून हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, एकमेकांशी सुद्धा समरूप आहेत, असं या प्रमेयाचा अर्थ आहे। तर आता पहा, आता हे कसे सिद्ध होते बघू आपण। आता पहा पहिले आपण काय करू, हे दोन त्रिकोण घेऊ, त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी। पहा यामध्ये एबी व त्रिकोण एबीसी या दोन त्रिकोणात पहा कोणकोणत्या बाजू प्रमाण आहे किंवा कोणते कोण एकरूप आहेत, कोणत्या कसनुसार एकरूप आहेत ते आपण बघणार आहोत पहिले। आता पहा आता यामध्ये त्रिकोण एडीबी मध्ये पहा, एक त्रिकोण एडीबी व एबीसी मध्ये पहा, हा कोन बी म्हणजे कोन एबीसी बरोबर कोण एबीसी किती आहे, 90 अंशाचा, आणि हा पहा एडीबी हा सुद्धा किती आहे, 90 अंशाचा, म्हणून कोन एडीबी बरोबर कोन एडीबी, हे दोन कोन एकरूप आहेत, कारण काय, 90 अंशाचे कोन, बरोबर आहे। नंतर आता पहा, हा पहा बीएसी म्हणजे हा कोन ए, नंतर बीडीए किंवा डीएबी, पहा बीएसी कोन बीएसी एकरूप कोन डीएबी, पहा हे सारखे आले की, कारण हा कोन काय आहे, दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक आहे, म्हणून इथे काय आपण सामायिक कोन। हे कोण सामायिक आहेत म्हणून त्याला, म्हणून आता पहा, आता हे दोन त्रिकोणामध्ये दोन कोण, दुसऱ्या दोन त्रिकोणामध्ये दोन कोणाशी एकरूप असतील तर तिसरा कोण सुद्धा एकरूप असतोच। म्हणजे हा जो कोण आहे कोणता, की या त्रिकोणाचा एबीसी मधला हा सी कोन सी, आणि या त्रिकोणातला डीएबी मधला हा बी म्हणजे डीबीए, हे दोन कोण काय असणार, ऑटोमॅटिकली एकरूप असणारच। तर म्हणून
हे दोन त्रिकोण काय आहेत? समरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार? कोको, कोण कोण कोण. म्हणजे कोण जर एका त्रिकोणाचे कोण हे दुसऱ्या संगत कोणाशी, दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात? समरूप असतात. तर त्याप्रमाणे इथं हे दोन त्रिकोण म्हणजे ट्रायंगल एडीबी. आता आपण वरचं प्रमेय पुसून टाकू विधान आणि पुढे आपण कंटिन्यू करूया. तपा म्हणून त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी. कोणत्या विधान, कोणत्या कसोटीनुसार? कोको. समरूपतेची कोको कसोटी. जसं त्रिकोणाच्या एकरूपते कसं तर समरूपतेची कसोटी आहे. आता हे दोन त्रिकोण पाहू आपण. बीडीसी, आता त्रिकोण बीडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये पहा. आता बीडीसी म्हणजे हा त्रिकोण बीडीसी आणि एबीसी याच पद्धतीने आपल्याला बघायचंय. पहा बीडीसी म्हणजे बीडीसी हा कोणता कोण आला? 90 अंशाचा कोण बीडीसी एकरूप कोण एबीसी. पुन्हा हा 90 अंशाचा कोण एबीसी. काय आलं? 90 अंशाचे कोण. दोन्ही कोण सारखे. आता पुन्हा पहा यांच्यामध्ये आता हा एबीसी आणि हा बीडीसी. पहा तर मी जर समजा हा घेतला बीसीटी तर हा कोण मिळतो तुम्हाला? सी. आणि एसीबी. पुन्हा हा कोण काय सामायिक आला दोन्ही मध्ये. तर आता कोण बीसीडी एकरूप कोण एसीबी. काय आलं? सामायिक. दोघांमध्ये कोण तो सामायिक आहे म्हणून तो एकरूप असणार. पुन्हा दोन कोण एकरूप आले, तिसरा कोण एकरूप असणार. म्हणजे एका त्रिकोणात दोन त्रिकोण कोण एकरूप आहेत तर त्याच्या संगत दुसऱ्या त्रिकोणात दोन कोण एकरूप असतील तर तिसरा तो कोण जे आहे तर ते ऑटोमॅटिकली दोघांच्या त्रिकोणामध्ये एकरूप असणारच. तर म्हणून त्रिकोण एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी. आता आपण याला 1 नंबर देऊ. हे झालं 2 नंबर. इथं सुद्धा काय? समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी दिली. आता पहा तुम्ही 1 आणि 2 वरून पहा. पहिले एडीबी समरूप एबीसी हे आपण सिद्ध केलं. एडी बीडीसी आपण बीसी बीडीसी समरूप एबीसी. तर एडीबी समरूप एबीसी बीडीसी समरूप एबीसी हे दोन आपण सिद्ध केले. बरोबर आहे. आता 1 आणि 2 वरून पाहतो त्याला. एडीबी समरूप एबीसी बीडीसी समरूप एबीसी म्हणजे हे दोन्ही त्रिकोण ह्या त्रिकोण एबीसी म्हणजे मूळ त्रिकोणाशी काय समरूप आहेत. जर हे समजा दोन्ही त्रिकोण मूळ त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच हे दोन्ही एकमेकांशी समरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए डी बी म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण त्रिकोण बीडीसी समरूप. कशावरून? विधान 1 व 2 वरून. आलं लक्षात? आता हे सोपं आहे तसं. आता याचा उपयोग तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी होऊ शकतं. हे प्रमेय तुम्ही आता वहीमध्ये कमीत कमी 5 वेळेस लिहायचे. कारण होऊ शकतं परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं.
तर हे सोपं क्रम आहे, परंतु याचा तुम्हाला सराव करणे आवश्यक आहे. याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आपण तो बघणार आहे भूमिती मध्याचा. तर तो काय तो याच्याशी संबंधित आहे, काटकोन त्रिकोण आणि कर्णावर काढलेला लंब. तर तो भूमिती मध्ये काय ते आपण बघू. पाहता भूमिती मध्य काय असं बघू. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब. काटकोन त्रिकोण दिलेला इथं, या त्रिकोणात या कर्णावर काढलेला हा शिरोलंब QS. त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा, या शिरोलंबामुळे हा कर्ण दोन भागात विभागला गेला आहे, RS आणि SP या दोन भागात. होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमिती मध्य असतो. म्हणजे हा जो लंब आहे या दोन भागांचा भूमिती मध्य असतो. पहा म्हणजे त्रिकोण PQR हा घेतला आपण. या त्रिकोण PQR मध्ये QS हा लंब टाकला कशावर, कर्ण RP वर. तर या लंबामुळे हे दोन कर्णाचे दोन भाग झाले, RS आणि SP. आणि हे प्रमेय आपण आता बघितलं की या शिरोलंबामुळे दोन भाग तयार झाले, त्याच्यामुळे हे दोन त्रिकोण तयार झाले. हे दोन्ही त्रिकोण काय असतात, समरूप असतात. आता हे दोन्ही त्रिकोण समरूप आहे म्हणजे कोणकोणते दोन त्रिकोण तयार झाले, हा QSP आणि QSR असे दोन त्रिकोण तयार झाले. पहा मग आता हे दोन त्रिकोण समरूप कोणते आहेत, तर QSR हा एक त्रिकोण, QSR हा एक त्रिकोण आणि PSQ हा एक त्रिकोण, हे आपण बघितलं. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपण बघितलेलं आहे, हे सिद्ध केलं मागच्या प्रमाणे. आता आपण काय करू, याच्या बाजू ज्या आहेत प्रमाणात ते घेऊ. पहा QS प्रमाणात PS म्हणजे QS छेद PS. या दोन्ही बाजू प्रमाणात म्हणजे काय, सारख्याच असतात. यांचे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय असतात, प्रमाणात असतात. म्हणून हे झाले. नंतर SR आणि SQ, SR आणि SQ. तसंच QR आणि PQ, QR छेद PQ. हे झालं बाजूंचं गुणोत्तर. हे गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. संगत बाजूंचे गुणोत्तर सारखे असतात. आता आपण काय करू, या ठिकाणी हे दोन पहिले गुणोत्तर घेऊ बाजूंचे, हे तिसरं गुणोत्तर आपण काही विचारात घेणार नाही. आणि यांचं काय करायचं, तिरकस गुणाकार करू. म्हणजे QS गुणिले SQ, QS गुणिले SQ बरोबर PS गुणिले SR, PS गुणिले SR. तर आता QS गुणिले SQ म्हणजेच काय, QS काय गुणिले SQ म्हणजेच काय, QS पण. मग QS गुणिले QS मी काय करतो आता, याच्याऐवजी QS लिहितो, SQ च्या ऐवजी QS लिहितो. आपण AB लिहितो काय, BA लिहितो काय, सारखं तसं. मग आता QS गुणिले QS म्हणजेच QS चा वर्ग बरोबर PS गुणिले SR. आलं. तर याला म्हणतात भूमिती मध्य. किंवा आपण याचं जर आपण वर्गमूळ घेतलं, QS वर्गाचं वर्गमूळ काय, QS. आणि हे PS गुणिले SR हे काय, वर्गमूळ PS गुणिले SR. तर हा झाला QS म्हणजे काय, हा तुमचा शिरोलंब. तर हा दोघांच्या दोन बाजू विभागल्या गेल्या, हा जो कर्ण विभागला दोन बाजू, त्यांचा काय आला, भूमिती मध्य म्हणतात. म्हणून शिरोलंब QS हा PS आणि SR चा काय, भूमिती मध्य आहे असं आपण म्हणू. तर आता याच्यामध्ये उदाहरण विचारतात, ते उदाहरण आपण बघू. आता पहा, हे समजलं तुम्हाला. तर QS चा वर्ग म्हणजे याचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार. QS चा वर्ग म्हणजे याचा वर्ग बरोबर या PS आणि SR या दोघांचा गुणाकार. आलं लक्षात. मग आता याचं उदाहरण बघू आपण. समजा याची बाजू दिली आहे 9 आणि ही दिली आहे 4. तर हे QS बरोबर किती, तर QS आपण हे बघितलं, QS बरोबर काय, वर्गमुळात PS गुणिले SR.
मग आता पहा पीएस म्हणजे किती 9 वर्गमुळात 9 गुणिले एसआर म्हणजे किती 4 9 चौक 36 पीबीएस बरोबर वर्गमुळात 36 आता वर्गमुळात 36 आपल्याला काढता येतं काय तर 36 वर्गमूळ 6 म्हणजे याची लांबी किती आली मग 6 अशा प्रकारचं 1 मार्काचं उदाहरण तुम्हाला किंवा 2 मार्काचं उदाहरण परीक्षेला विचारलं तर अशा रीतीने तुमच्या प्रश्नसंचात किंवा प्रश्नसंग्रहामध्ये उदाहरण दिलेले आहेत विचारलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे पुढे तर इथं आपण भूमिती मध्य म्हणजे काय ते आपण बघितलं तर शिरोलंबापासून कर्णा टाकलेल्या लंबामुळे म्हणजे हा शिरोलंब काय असतो त्याने ज्या कर्णावर 2 भाग केले त्यांचा तो भूमिती मध्य असतो आज आपण इथं थांबू रोज आपण थोडं घेणार आहोत खूप काही घेणार नाही की तुम्हालाही समजलं जावं आणि 2 वेळेस 3 वेळेस तुम्ही याचं ऑब्झर्वेशन करत राहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि काही अडचण असेल तर मला माझ्या वैयक्तिक नंबरवर माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद.